तर आज आहे दिवस 9वा आणि आता आम्ही चाललेलो आहोत कडावरच्या गणपतीला दापोली आणि आता सगळ्यांची तयारी चालू आहे. तर मी तुम्हाला साईडला हो ना असे मध्येच उभी आहेस. हे बघा हा कान साफ करतोय. हा ही बघा कॅमेरा बघून आलेली आहे जवळ. मी ठेवून दिले. सगळ्यांची तयारी चालू आहे आणि आज आम्ही कुठे कुठे जाणार आहोत ते आम्ही तुम्हाला थोड्याच वेळात सांगू आणि दाखवू पण. तुला काय बोलायचंय? तर आमचा असा हा 10 दिवसाचा प्रवास शेवटच्या दिवसावर येऊन पोहोचलेला आहे. खूप साऱ्या मेमरीज घेऊन आम्ही आता मुंबईला जाणार आहोत. तर खूप असं वाईट वाटतं आम्हाला. खूप सारे असे मेमरीज आणि सगळा असा आठवणींचा खजाना घेऊन आम्ही आता इथून बाहेर पडणार आहोत. तर पुन्हा कधी ट्रिप होईल ते माहित नाही. पण सध्या डोळे भरून आलेत माझे. गाय भरून आलेले आहे. थोडा रडा यार. पाणी लावून येते. नाही आम्हाला खरंच खूप वाईट वाटतंय कारण की खूप असं मनापासून आम्ही ही ट्रिप प्लॅन केली आणि फायनली ट्रिप सक्सेस झालेली आहे. तर त्याचा खूप आनंद होतोय आणि खूप साऱ्या आठवणी खूप सारे सगळं घेऊन आम्ही आता आनंदाने आमच्या घरी. तर गाईज भेटू थोड्याच वेळात कड्यावरच्या गणपतीवर गेल्यावर. तर अशा पद्धतीने आम्ही निघालेलो आहोत अडीचशे घरातून. आता जातोय आम्ही अंजारलीला. आपण पहिला अंजारलीला जाऊ कड्यावरच्या गणपतीला दर्शन घेऊ. त्यानंतरला मग पुढची वाटचाल झाली. तिथे आम्ही तुम्हाला दृश्य दाखवू काय काय आहे बघण्यासाठी पण. जर ते तर आहेच गणपतीच्या मंदिरात आपण फोन वापरू शकणार नाहीत गाभाऱ्यात त्या. तर बघू जरा भेटलंच तर जराशी एक तुम्हाला शरद दाखवू. आता डायरेक्ट भेटूया अंजारलेला. बाय बाय. लोकांचं लक्षात नाही. जाऊ दे. लोक जरा बिझी आहे. ते बघ अर्ध्याने झोपून पण गेले. आता घराबाहेर निघून 5 मिनिटं पण झाले ना आम्हाला. कोण झोपले बघा. झोपून गेले. दापोलीला आहोत आणि आम्ही इथे सुनील शेट्टी याचं घर बघितलं. मस्त व्ह्यू. रेकॉर्ड विला असं मस्त आहे डोंगरावर आणि समोर समुद्र. काय व्ह्यू हा. फक्त बंगला नाही तो पूर्ण डोंगर. पॅलेस फुल पॅलेस एकदम म्हणजे हा व्हायरल होते. तर आता मे दृश्य आहे मस्त असं हिरवगार. पाऊस पडतोय. तर आता डायरेक्ट पुढे आम्हाला माहिती आहे आम्हाला काही तो बंगल्यात पाय वगैरे भेटणार नाही. आम्ही बाहेरनं बघून आमचं चूक घेतलं. मन भरून घेतलं. तसेच बंगले आमच्या सगळ्यांची देखील असावी हीच आमची अपेक्षा. सगळं त्यासाठी आता आम्ही चाललो आहोत पुढे कड्यावरच्या गणपतीला. डायरेक्ट आपण त्या भेटूया तिकडेच. तर तुम्ही हे दृश्य पाहू शकता. अतिशय सुंदर असं दृश्य आहे. अगदी किरणच्या भाषेत सांगायचं झालं तर मनमोहक गोड असं दृश्य आहे.
काळे काय फायदा झालं मेकअप करून? स्वतःहून बोलतात काय दिसतोय आम्ही. लाईट बरोबर नाही त्या साईडला. ठीक आहे. सो गाईज आम्ही मंदिरात पोहोचलेलो आहोत. कड्यावरच्या गणपतीच्या मंदिरात पोहोचलेलो आहोत आम्ही आता. आणि आता आम्ही दर्शन घ्यायला जाणार थोड्याच वेळात. इथे सगळे हे बघा. सो गाईज इथे सगळे आहेत आणि आम्ही आता मंदिरात जाणार आहोत. आणि तुम्हाला आतमध्ये जाऊन दाखव मंदिर किती सुंदर आहे ते. गाईज आम्ही इथे मंदिरात पोहोचलेलो आहोत. म्हणून आणि हा माझं डोकं खातोय कधीपासून. डोकं खायचीच गोष्ट असते पोरींचं मेन. हे बघ सुंदर असं मंदिर आहे. वाव मस्त एकदम सुंदर असं मंदिर आहे गाईज. आता आम्ही आतमध्ये जाऊन तुम्हाला दाखवतो. तर अशा पद्धतीने आमचं दर्शन झालेलं आहे. पाठी दिसत असेल मी सगळे प्रसादाचा लाभ घेत आहेत. आणि खूप अतिशय सुंदर असं मंदिर आहे गणपतीचं. तर नक्की भेट द्या. तर गणपतीची ती पावलं पण आहेत ती पण आम्ही दाखवू. पहिलं पाऊल गणपतीचं ती पण आम्ही दाखवू तुम्हाला पुढच्या क्लिपमध्ये. तर अशा पद्धतीने आपण आलेलो आहे इथे. हे दृश्य पाहू शकता तुम्ही. अगदीच श्री गणपतीचे पाऊल. इथे पहिलं पाऊल पडलंय. मी याचं पाहू शकता दृश्य. वा अतिशय सुंदर अशी जागा आहे आणि मस्त असं ठिकाण आहे. तर गाईस आता आमचं दर्शन झालं आहे आणि कड्याच्या गणपतीला. तर आता आम्ही पुढील वाटचाली सुरुवात केली आहे. आज चाललो आहे गाडीच्या मामाच्या घरी. हो येस. कुठला वाडा? भंडारवाड्याला. तुम्ही जी ब्लॉगर बघतात सुरुवातीला गार्गी चिकणे तिच्या मामाच्या घरी. ठीक आहे. तर आता सुंदर असं आमचं दर्शन झालेलं आहे. आम्ही गणपतीची पावलं देखील बघितली. पहिलं पाऊल ना? पहिलं पाऊल. आणि खूप असं मस्त असं वातावरण होतं तिथे. म्हणजे खरंच म्हणजे बघण्यासारखं आहे. तुम्ही नक्की भेट द्या या ठिकाणी आलात तर. आणि पावलं द्या. ती पावलं नक्की बघा खास करून. इकडे जर तुम्ही भेट दिली तर नक्की ती पावलं तुम्ही बघावी अशी माझी तुम्हाला विनंती आहे. तर आता आपण डायरेक्ट भेटूया गार्गीच्या मामाच्या घरी. हां गार्गीच्या मामाच्या घरी. हा ये. तर आपण आलो आता गार्गीच्या घरी. गार्गीच्या मामाच्या घरी. हो. आणि हे गावचं घर मला वाटेल की नाही तुम्हाला आश्चर्य वाटेल. विलाला आलोय गावी नाही. एक प्रकारे विला झालो. 15 मिनिट स्टे विलासाठी. पाठी स्विमिंग पूल देखील आहे पण तिथे जाण्यास मनाई केली आहे आम्हाला. तिथे पंपाने पाणी भरावं लागेल वाटतं. आणि पाणी भरलं तर बाकीचे आजूबाजू गल्लीचे काळी ठेवून म्हणजे स्विमिंग करतात ते. त्यामुळे त्यांनी सध्या पाणी नाही भरलेलं. त्यांना आपण पूर्व सूचना दिली असेल. आणि आता पाणी जर भरलं ना तर आमची 15 मिनिटची ट्रिप पूर्ण 2 दिवसाची होते. म्हणून आम्ही पाणी भरायला सांगितलं पण नाही. आम्ही जमाव डायरेक्ट. ते पोरं मग सगळी वाटत 2 दिवस तिथे डुंबून बसतील. 2 दिवस उतरणारच नाही पाणी अजिबात नाही. जेवण घेऊन मग तिथे करतील एवढी क्रेझी. बरं मामाची वॉटर लंच करतो. चला इकडे आपण कॅमेरामॅन फोकस काय बोलायचं तुम्हाला सर? काय बोलायचं? कसं वाटलं तुम्हाला घर? परत काय आवाज आला? सुंदर घर आहे. तुम्ही अशा अवघड परिस्थिती म्हणजे पोजमध्ये का बसला आहात तुम्ही फ्रीली बसा ना. तुम्ही असे का बसलात? हा चष्मा कोणाचा? हा चष्मा कोणाचा आहे? ओके.
फ्री बसतात सगळे, हे कधी सगळे फ्री बसले, तुम्ही फ्री होता कम्फर्टेबल असणार. कम्फर्टेबल. ए विनय सर तुम्हाला काय बोलत आहे का? आपण इथे एक वेगळं काहीतरी दृश्य बघतो. अवघड परिस्थितीमध्ये पाणी पितो, तर तो पाणी कसा पितो ते अभिषेक तिथे आपल्याला दर्शवून दाखवतील. ही सर्वात सोपी पोझिशन आहे पाणी पिण्यासाठी. हे तर नॉर्मल लोक पितात. असा ग्लास तो असं पाणी पिण्यात असं अशी मजा आहे ना. घर दाखवते आम्हाला. कुठे गेली? दिसतच नाही. कसं वाटतंय? सगळे इथे बघा, एक भेटला बेसिन तर इथे बसले. काय म्हणायचं? सध्या आम्ही घर बघतोय. घर पोरांची दाखव. अच्छा इकडे 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 बघ. ओके. आई शपथ दुसऱ्यांच्या घरी जाऊन फ्री. आमरसा डब्बा होता. एक रबडी होती वाटतं. गाड वाटते. आई शपथ. वाव, पोरं खेळते इथे मस्त. आणि या साईडला पण काय आहे? ह्या साईडला बेडरूम आहे. वाव. चला चिकन बघते. चिकन बघूया इथे या. ओ हा कुठे कुठे वरती कुठे स्विमिंग पूल दाखव. हा चल 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 चला मग लवकर लवकर. हा भाई गाडगीला पण माहित नसेल. गाडगीला पण माहित नाही. ओपन किचन. प्रेझेंटिंग यू ऑल ओपन किचन. ओपन किचन. हवा कसा करते बा किडे. बजेट पण वाढवलं, टाइम पण वाढवलं. हातात मार्कशीट आहे आणि माझं लक्ष नव्हतं. आम्ही माझ्या घरी आलेलो आहोत. गाईज माझ्या घरी आलेलो आहोत. गाईज मी माझ्या घरी आलेली आहे आणि थँक्यू सो मच. थँक्यू. आणि आता आम्ही वरती टेरेस आहे बघायचं. गाईज खूप छान घर आहे आणि मी येणार नाही. ओपन आहे. स्विमिंग पूल भरायचंय. स्विमिंग पूल भरायचंय. स्विमिंग पूल हे बनवायचं. आणि आता आम्ही तुम्हाला टेरेस पण दाखवतो. चला. अरे हा वाला स्विमिंग पूल यार. समज यार एवढूशा घरात कुठे स्विमिंग पूल आणून. समज यार एवढूशा घरात कुठे स्विमिंग पूल आणून.
अरे म्हणजे रेकॉर्ड झाले. अरे ना एवढंच घर. हा एवढंच घर. हा म्हणजे मी स्विमिंग पूल कुठे हा तसा स्विमिंग पूल आणावं लागेल. हे स्विमिंग पूल मध्ये इनबिल्ड आहे. बोलते लहान मुलांचं असं कसं आहे. तर पाऊस खूप पडतोय बाहेर. तर वरती टेरेसवर जाण्यात काय अर्थ नाही. मगाशी व्ह्यू दाखवला तोच येणार व्ह्यू. काय जास्त फरक पडणार नाही. नॉर्मल टेरेस आहे फक्त बस. आम्ही स्विमिंग पूल बघायला जाणार होतो पण ही बोलते एवढ्याशा छोट्याशा घरात छोट्याशा घरात स्विमिंग पूल काय बघायला असं बोलते. हवा भरणारं स्विमिंग पूल आहे. प्रॉपर स्विमिंग पूल आहे. तेच तर जाऊ द्या आपण लगेचच बांधू म्हणजे गार्गीच दे ना बस. आता डायरेक्ट भेटूया पुढे काय आहे इंट्रोडक्शन. पण ते तर नाही पुढे आपण भेटूया बसमध्ये लाडघर बीचला. हा लाडघर काय जेवायचंय का काय बघूया. आता 2 वाजलेत तर बघूया. बट कमेंट मध्ये हे सांगा की नेक्स्ट ट्रिप इथे करायला माझ्या सुरुवात. हा कमेंट करा आणि ह्या सगळ्यांना कन्व्हिन्स करा. कारण आता सांगितलंय तर हे लोक तर काय राहायला रेडी नाहीये. आमचा प्लॅन बनलाय. माझ्या घरच्यांना वाईट वाटणार आहे बट दॅट्स फाईन. नेक्स्ट टाइम ह्यांना सांगा की इथूनच स्टार्ट करायला. नक्की आम्ही स्वतःहून येऊ. आम्ही स्वतः बघ पोरं एवढी खुश झाली आहेत. आम्ही स्वतःहून येऊ. हे घर कोकणातलं वाटतच नाही. विला फुल विला. आम्ही पहिला शॉक झालो की आम्ही अरे बरोबर आलो ना. असं आमचं 2-3 वेळा झालंय की बाबा आम्ही बरोबर घरात आलो ना का चुकीचं घर झालंय हे की नाही. नाही गाईज नेक्स्ट टाइम आम्ही इथेच येऊ पहिला आणि तेव्हा तुम्हाला अजून दाखवू इथे आम्ही काय काय मजा करतो. आता तर पॉसिबल नाही एवढं कारण आमचं ऍडमिशन आहे उद्या सो आम्हाला जावं लागेल. बट नेक्स्ट टाइम आम्ही पक्का येऊ. नक्की पक्का. तर भेटूया आता लाडघर का जेवण. मंडळी अशा प्रकारे आम्ही एवढ्यामध्ये कसे जातोय तुम्ही पाहूच शकता. भरपूर पाऊस आहे. पावसामध्ये सगळे कसे येत आहेत बघा. बिचारे बघा एवढ्या अशी परिस्थिती आहे की छत्रीच नाहीये. भिजत तिघं कशी येत आहेत. की वाईट परिस्थितीमध्ये आम्ही खूप हालतीमध्ये एवढ्या पावसामध्ये चालत येतोय. आणि पावसाने आत्ताच सुरुवात केली आहे. आधी मगापासून शांत होता. आता एवढा प्रचंड पडतोय की बापरे बाबा पुन्हा भिजवून टाकलोय. छत्री सुद्धा. हां ठीक आहे. हां तर आता डायरेक्ट भेटूया आपण जेवायला किंवा लाडघरला. ठीक आहे. भरपूर पडतोय की डोळे कॉन्स्टंटली उघडं ठेवता येत नाही. मस्त असं वारा आहे. थंडी वाजते. जणू ती महाबळेश्वरच आठवण येते. महाबळेश्वरची वाईट. हा महाबळेश्वरची वाईट. स्वर्गात आलोय आम्ही. स्वर्ग म्हणजे काय ते कोकणात येऊन खरंच पाहावे. हे काय बघा. हे बघा हे अरे माझ्या फोनमध्ये ह्याच्या फोनमध्ये बघून घ्या. असा व्ह्यू आहे. हा इथं आपल्या मधल्यामध्ये दिसतोय ना. हा इथं आहे तो फोर्ट सुवर्णदुर्ग फोर्ट आहे. हा आणि हे लाटा बघा. एक लाटा इले सुख म्हणजे काय कोकणात समजतं. लांब पर्यंत दिसत आहे. लांब पर्यंत. लांब पर्यंत काय दिसतंय तुझ्या ब्लॉग मध्ये अंधारात. काम तुझं काम
तर दुर्घटना अशी झाली की कॅमेरा त्याने सुरू केला रे. दुर्घटना अशी झाली की आम्हाला रोजच खेळ लागला. खेळ जायचा रोड आहे दापोलीपासनं. तिथं असं हे झाले की 2 रस्ते वाहून गेले. जे दरवर्षी ते कोकणाचे रस्ते काही बनणार नाहीत, बनले तरी ते वाहूनच जाणार आहेत. हे कोण आहे? हे बंद कर जरा. ब्लॉक सुरू आहे यार, कसं काय लावून? हे रस्ते जर काय बनत नसतात, किती पण वर्ष जाऊ द्या, हे रस्ते वाहून जाणार. बनले तरी वाहून जाणार. In 200 meters, sharp left. आहे की नाही यांच्याकडे? मला बघा. मुद्द्याचं बोल. आंबूच्या सोडून आंबूच्या वाटा वापरतात. आंबूच्या मुद्द्याचं बोल. आता मुद्द्याचं असेल, आता आम्हाला आता दुसरा रस्ता एक भेटलाय. तुपमा रस्ता लय खडबडीत आहे. आमचे जवळपास आमचे कंबरात जात आले. Take the next left. फुल जंगल. शिकारीचा रस्ता असतो ना, शिकारीचा रस्ता तसा पूर्ण रस्ता आम्हाला भेटला. तर आता बघू सुखरूप. आता फक्त 20 मिनिटामध्ये आम्हाला दाखवतो खेळला. तो रस्ता आम्हाला माहित पण नाही. तो रस्ता शोधला मी, ते पण डायरेक्ट लोकेशन गुगलवर. इथून लेफ्ट मारत आता. हा लेफ्ट मारत आता. इथून लेफ्ट लेफ्ट मारत आता. हायवेला बाहेर ऑलमोस्ट नांदगाव मध्ये आम्ही चालले. पण हा जो सफर होता जंगली यादगार सफर असेल. हो. आमच्या एंडिंग ट्रिप साठी असं Continue for 800 meters. आणि असं अंगावर काटा येईल की काय बोलत म्हणजे जंगल आजूबाजूला काही कोण नाही, कोण माणसं नाही, काय नाही. आणि फक्त गाड्या एकमेकांना फॉलो करतायत. एका गाडीला सगळे फॉलो करतायत सगळे, ते पण डोळे झाकून. आणि डोळे दाखवून त्या जीपीएस वरती सगळे चालले. आम्हाला पण त्या भरोसा नाही. आता चाललोय आता. हो चाललोय. पण बोलतात ना, शेवटी किती नाही म्हटलं तरी देव आपल्या पाठीशी असतो. त्याचं कोणाची पण नजर लागू द्या, देव आहे आमच्या पाठीशी. देव पाठीशी असतो. तर तसंच म्हणजे आम्ही पुढे चिपळूण नाही कोणतं बस खेळ दापोली स्टेशनवरनं आम्ही जाणार तो एसटीने खेळला. हो दापोली एसटी ना. एसटीवर. हा दापोली एसटीने आम्ही जाणार होतो खेडला. पण सुदैवाने काय माहिती तुला सुचलं ना. मला हा ह्याला सुचलं की बाबा सुदैवाने अरे लक्षात आलं. सुदैवानं ह्यालाच सुचलं की बाबा आपण हीच गाडी घेऊन डायरेक्ट खेडला जाऊया, खेड स्टेशनला. पाऊस बराच चालू आहे. हा बराच पाऊस होता. आणि मग आम्ही श्रीपादशी वल्लभ यांच्या मंदिरात जाऊन आलो, दर्शन वगैरे घेतलं. आणि मग तसंच आम्ही तिथून निघालो आणि नंतर ही अशी दुर्घटना घडली. आणि सुदैवाने एक हा आम्हाला रस्ता भेटला जो आता आम्हाला पोहोचवते खेड स्टेशनला. सुदैवाने खरंच त्यासाठी दादाचं पण खूप खूप धन्यवाद. खूप धन्यवाद. हा केव्हा त्यांनी आम्हाला सहकार्य केलं. हो बोलला पटकन केव्हा सर सोडतो तुम्हाला. दादा पण आता वाटतंय हो बोलून बसला. दादा कॅमेरा घे. दादा पण असं वाटतं हो बोलून बसला. बघा दादा बरोबर चालवतोय. In 200 meters, turn right onto Dapoli, Khed Road. तर खरं दादाचा इंटरव्ह्यू आपण खेड स्टेशनला गेलो घेऊ. कारण आमच्या घराला बराच टाइम आहे. पण अज्ञानात सुख असं हे जे म्हणतात तेही खरं आहे. कारण की आम्ही कोणता रस्ता बघायचा काय पाठी पोरं बिंदास गाणे ऐकतायत. बिंदास पाटलांचा पहिलं गाडा बिंदास गाणे ऐकतायत, नाचतायत, एन्जॉय करतायत. आणि इथे टेन्शन आलं आता आम्हाला. तर बघूया आता आम्ही डायरेक्ट आता खेड स्टेशनला पोहोचू. Continue on Dapoli, Khed Road for 3 kilometers. खेड स्टेशनला गेले दादाचा इंटरव्ह्यू मी सगळं सुखरूप बॅगा वेगा काढून दादाचा इंटरव्ह्यू दादाला. मग एकदम विचारू कसा वाटला प्रवास आमच्या सोबतचा आजचा. मग टाटा बाय बाय. डायरेक्ट भेटू खेड स्टेशनला. अँड बाय गाईज. आता आमचा ब्लॉगर तुम्हाला दाखवेल तर परिस्थिती आमच्यावर काय घडली. फायनली आम्ही खेड स्टेशनला पोचलो आहे. फक्त दादामुळे, या ट्रॅव्हलर्समुळे. दापोली खेड साईडला तुम्हाला जर ट्रॅव्हलर्स बुक करायचे असेल किंवा अजून पण तुम्हाला जर कुठे ट्रॅव्हलर्स बुक करायचे असेल, पुढे फिरायचं असेल तर नक्की ह्या ट्रॅव्हल्सला बुक करा. मी खाली कमेंट नाही, मी आपलं खाली ते नंबर टाकतो या ट्रॅव्हलर्सचा. रुपेश दादाचा नंबर देऊन ठेवतो. तर नक्की
नक्की या ट्रॅव्हल्सला बुक करा दादा. हां, तर नक्की या ट्रॅव्हल्सला बुक करा, कारण की दादानी आम्हाला अगदी सेफ राईड दिली आणि अतिशय चांगल्या पद्धतीने एकदम सेफली आम्हाला पोचवलं आहे स्टेशनवर. खूप सेफली पोचवलं आहे, म्हणजे आमचे वांदेच होते कसं बसणार काय बसणार ते, पण अगदी सीट्स देखील कम्फर्टेबल होत्या गाडीच्या आणि बसायला सुटसुटीत जागा. प्लस आमच्या ज्या 28-30 बॅग आहेत छोट्या मोठ्या ट्रॉली बिली सकट, त्या सगळ्याही मावल्या. तर अजून वेगवेगळ्या तुम्हाला गाड्या असेल ट्रॅव्हलर असेल तर तरी तुम्ही त्याला कॉन्टॅक्ट करू शकता. मी इथे खाली नंबर देतो, तर तुम्ही चेक करा. आणि थँक्यू सो मच दादा, खरंच. आता मला बाबा त्याच्यामध्ये मॅनेज कर. गाईज आम्ही आता जेवायला बसलेलो आहोत. आम्ही जेवायला बसलो. आम्ही जेवायला बसलेलो. आम्ही जेवायला बसलेलो आहोत. आणि आता सध्या आम्ही ट्रेन आपली किती 9:10ची ट्रेन आहे, तर 9:10च्या ट्रेनप्रमाणे आम्हाला वेळ काढायची. किती वाजले? 8:30 होत आले. आम्ही ऑर्डर दिली आहे. बघू किती वेळा ऑर्डर येते. कोलंबी नाही बोल कोलंबी कॅन्सल झाली आमची. दुसरं काय मागवायचं आहे? मला कोलंबीच खायची. गाईस आपला टॉपिक कुठे होता? आपण जेवायला. गाईस आता आम्ही बसलो जेवायला. एवढा जो परतीचा प्रवास आम्ही केला आहे ना, ह्यांचं बघा नखरे, पोरींपेक्षा ह्यांचे जास्त नखरे असतात. असली पाहिजे की नाही पुढे. आता तुम्ही व्हिडिओ बघितले असाल, आम्ही किती जो परतीचा प्रवास करत आलो. ते खड्डे असे होते, शिकारीचा रस्ता पूर्ण तो शिकारीचा. एस्टिमेटेड टाइम काय होता आपल्याला लागला किती? विषय कुठे होता? एस्टिमेटेड विषय कुठे होता माहिती का? आम्ही लाडगावरून निघून आम्हाला पाऊण 1 तास लागला जास्तीत जास्त. आम्ही निघालो किती माहिती का? 5:30ला निघालो. नाही 5:30ला निघालो होतो. आम्हाला वाटलं आम्ही 6:30-7 पर्यंत खेड रेल्वे स्टेशनला असू. तर झालं असं 8 वाजले. हे आपले कोकण रेल्वे बोलतोय, पण ते रस्ते, कोकणचे रस्ते आणि पावसाचे सोड रे. कोकणचे रस्ते लोक असे बनवत आहेत ना, पाऊस चालू आहे, कोकणचे रस्ते वाहत चालले. ते नेते तर वाहत जातातच, पण कोकणचे रस्ते पण वाहत चालले जातात ह्यांच्यासोबत. तर ह्यांचे रस्ते बनणार कधी, आम्हाला हा प्रश्न पडला. आणि जर रस्ते वाहत चालले तर आम्हाला असे त्या आडकाईच्या रस्त्यावरनं यायला लागणार, शिकारीच्या रस्त्यावरनं. काय हे असं नका करत जाऊ. शेवटचा दिवस आणि आता वाजले किती? 8:30 वाजले. आम्हाला पोचायला होणार ते 7 वाजले. 8:30 1.5 तास आमचा एक्स्ट्रा गेला. 1.5 तास. आपल्यासोबत आहेत आय एम बॅक. बोल यांचे असिस्टंट. नमस्कार मंडळी. तर अशा प्रकारे आमचं जेवण झालेलं आहे आणि आम्ही ट्रेनची वाट बघत थांबलेलो. सगळ्यांनी मस्तपैकी चिकन आणि माशावर मस्त ताव मारलेला आहे. तर अशा प्रकारे आमची ट्रिप फक्त आजची रात्र ही आम्ही वाचवणार आहोत. तर आता आम्ही आता आम्ही बसलो आहोत खेड स्टेशनला. आणि आत्ताच आम्हाला एक बातमी कळली आहे. बातमी नाही, पण आम्हाला एक व्हिडिओ पाठवले. इकडे ह्या मॅडमने व्लॉग पाठवला तिच्या घरच्यांना, मामीला वगैरे ना. हां, म्हणजे आज आम्ही जिथे गेलो तिकडे तिला मामीला वगैरे व्लॉग पाठवला. आणि तिच्या घरच्यांनी सगळ्यांनी टीव्हीवर व्लॉग बघितला. टीव्हीवर फुल एन्जॉय, म्हणजे जसं की पिक्चर बघायला बसत ना. हो, 1-2 दिवसांनी टाकेन. पण समाधान वाटलं, बरं वाटलं की असं आमचे व्लॉग्स बघतायत, आमच्या प्रतिसाद देत आहेत. हां, ते पण असं पिक्चर सारखं बघून, म्हणजे तुम्ही ती व्हिडिओ बघाल ना तर मन भरेल एवढं. असंच आम्हाला प्रतिसाद देत राहा. असं हसते काय का तू? हसते काय का? हसते काय? हा, हे अशी लोक असतात त्याच्यामुळे नवीन लोकांना प्रोत्साहन मिळत नाही. तर तुम्ही नक्की प्रोत्साहन द्या आणि जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. नमस्कार मंडळी. तर आज आहे दिवस 10वा आणि इथे आमची ट्रिप एंड झालेली आहे, संपलेली आहे. तर आम्ही खूप साऱ्या मेमरीज आणि खूप साऱ्या सगळ्या आठवणी घेऊन आपल्या घरी जात आहोत. तर ट्रिप एंड झाली म्हणून खूप भावनात्मक वातावरण आहे सगळ्यांच्या चेहऱ्यावर. सगळ्यांना वाईट वाटतंय की एवढे 10 दिवस सोबत राहून आम्ही आता आपापल्या घरी जातोय. खूप
असं झालं सगळ्यांचे चेहरे बघा, सगळ्यांना वाईट वाटतं. ते तुम्ही पाहू शकता की सगळ्यांचे एकदम दुःखात्मक चेहरे झालेले आहेत. सगळ्यांना खूप वाईट वाटतंय की एवढ्या आठवणी, एवढे मेमरीज आम्ही इतक्या सुंदर सुंदर मेमरीज केल्या आणि आता सगळे जात आहेत. 10 दिवस कसे गेले कळत नाही आम्हाला. त्यात सुखही होतं, दुःखही होतं, का कोण जर रडलं, कोणी हसलं, कोणी मस्ती केली, सगळं फुल ऑफ रोलर कोस्टर होती. संकट आली खूप मध्ये, पण हे आमच्या पाठीशी जाऊन सावरला गेलो आम्ही. या पावसाने आम्हाला खूप संकटे निर्माण केली. आमची ट्रिप कॅन्सल होता राहिली, म्हणजे मध्ये मध्ये आम्हाला बाहेर जाता नाही आलं, तरी पण आमच्या पाठीशी जाऊन आमची ट्रिप सक्सेसफुल झाली आणि आम्ही फायनली मुंबईला पोहोचलेले आहोत आणि सगळे सुखरूप आता व्यवस्थित आपल्या घरी जात आहोत. तर आपली आता ट्रिपची एंड झालेली आहे. काय वाटतं आता, कसं वाटतं? खूप वाईट वाटतंय. घरी जायचं पण आहे, वैतागाला ट्रॅव्हलिंग करून करून, पण घरी नाही पण जायचं. सगळ्यांना तर आम्हाला एकमेकांची सवय लागली होती. उठता बसता झोपता वगैरे खाता पिता सगळे एकत्रच होतो. मजा मस्ती हसू रडू सगळे एकसाथ अधिक गेलं होतं. नाहीच वाटतं, थोडं दुःख वाटतं, पण ठीक आहे, पार्ट ऑफ लाईफ आहे, एन्जॉय करायला पाहिजे. हो. अभिषेक प्रसन्न वाटते, बरोबर प्रसन्न वाटते. गॉड्स प्लॅन. ओम साईराम. कर्मा भोगत्यात आम्ही. खूप वाईट वाटते आम्हाला. पाबे काय बोलायचं? बोल काय बोलायचं काय? हा बिझी. मांजरेकर सर काय बोलायचं तुम्हाला? समोरून एवढं लगेच मी म्हणतो की थोडे चक्री मला झाले, पण आम्ही गेले मॅनेज. तर आता बघूया नेक्स्ट ट्रिप काही सक्सेसफुल होते. ओ कनवडे मॅडम, ओ कनवडे मेन हा ब्लॉगर असिस्टंट, बोला कसं वाटतंय? ट्रिप संपली आता, कसं वाटतंय? ट्रिप संपली, खूप वाईट वाटतं आहे. गाईस ट्रिप संपली आहे म्हणून. ट्रिप जशी प्लॅन केली तशी झाली नाही, बट जशी पण झाली खूप मजा आली. आणि सर जशी प्लॅन केली तशी गेली असते तर आज सगळे रडूनच घरी गेले असते फॉर शुअर. तर खूप वाईट वाटतंय. आज ट्रिप संपली आहे. बस थँक्यू. बस एवढंच. तुमचं काय म्हणणं आहे? सानूजी अजून 2 दिवस ट्रिप वाढायला पाहिजे होती. हे रिझल्टनी वाटला, पण मजा आली. मजा आली. हो, माझ्या घरी राहायला पाहिजे होतं. आवडलं. आणि आपले सचिव काय जमा शब्द नाही आमच्याकडे. तर रिॲक्शन बघू शकता तुम्ही. ब्लॉग एंड करावं असं वाटत नाही है ना? ब्लॉग एंड करावं असं वाटत नाही. वाटत नाही कारण की सवय लागलेली आम्हाला पण शूट बीट करायची, एडिटिंग करायची. पण आता काय कुठे ना कुठेतरी शेवट व्हावा लागतो. अरे सुरुवात तुझ्या झालेला हा बाबा. बोला तुम्हाला कसं वाटतं? परत येतात. खूप वाईट वाटतंय मला. जशी पाठीशी झाली नाही, पण गॉड्स प्लॅन इज ऑलवेज बेस्ट. जशी पण झाली छान झाली, मजा आली. तर पुढे इकडे. तर अशा पद्धतीने ब्लॉग एंड करतो. नमस्कार बाबा. ओके, हां मी पुढे येतो. हां, अशा पद्धतीने आम्ही ब्लॉग एंड करतो. आणि बाय बाय. आणि थांबना. आणि पुढची ट्रिप असेल, पुढचं काय असेल, काही ब्लॉगचा कंटेंट मला भेटला तर मी नक्की टाकेन. आणि सध्यासाठी आता गुड बाय. पण निरोप घेतो आता. आणि काय कंटेंट भेटला तर आपण नक्की परत भेटू. कॉलेजच्या नंतर येणारच. येईल तेवढे येईल. चलो बाय बाय.